नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे. डोंबिवलीमध्ये महानगरपालिका निवडणुकांना गालबोट लागले. ज्या डोंबिवली प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपच्या पत्रकामध्ये पैसे वाटल्याचा आरोप केला गेला होता, त्याच प्रभाग 29 मध्ये मध्यरात्री राडा झाला. शिवसेना भाजप यांच्यामध्ये आधी बाचाबाची झाली आणि त्यानंतर राड्याला सुरुवात झाली आणि यामध्ये थेट कोयत्याने वार करण्यात आले. यात भाजपचे पदाधिकारी ओमनाथ नाटेकर यांना गंभीर दुखापत झाली असून भाजपचे 3 तर शिवसेनेचे 2 कार्यकर्ते जखमी झालेत. रात्री 10 नंतर आचारसंहिता लागते. मग भाजपचे पदाधिकारी मीटिंग घ्यायला कसे आले असा जाब शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विचारला. या बाचाबाचीत थेट कोयत्याने वार करण्यात आलाय. आश्चर्य म्हणजे संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये प्रभाग क्रमांक 29 सर्वात संवेदनशील प्रभाग असून सुद्धा पोलिसांनी या प्रभागात कोणतीच खबरदारी घेतली नाही. म्हणे गणपतीच्या पूजे ह्याचं आमंत्रण वगैरे काय दाखवायला लागले. म्हटलं रात्री 11 वाजता परत त्यांनी सांगितलं माझी मीटिंग आहे. आता आचारसंहितेमध्ये रेकॉर्ड आहे माझ्याकडे त्याचा. रात्री 11 वाजता आचारसंहितेमध्ये कोणती मीटिंग घेणार आहे सांगा ना. तुम्ही मारहाण केली आहे का? कारण त्यांनी सांगितले की कोयत्याचा वार त्यांच्या डोक्यावरती आहे. दाखवा आमच्याकडे कुठं कोयते आले काय आले. तक्रार आम्ही केली. बरं तिथे पण आल्यानंतर सातत्याने पोलिसांना 112वर माझे कॉल आहेत. आम्ही कोणाला मारलं नाही. विषय कुठे मारा म्हणजे विषयच कुठे येतो. आम्ही महाराज कालच मारले. तुम्ही सगळे सुख लोक होते कालच त्यांचे आम्ही हात लावला असता. आम्ही सध्या प्रचार करतच नाही, फक्त यांना शोधाचं काम करतो बस. समोर पकडलेले आहेत. त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे. आमचं तेच म्हणणं आहे, जे आरोपी आहेत त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे. इथे जो दहशतीचं वातावरण आहे तो दहशतीचं वातावरण होऊ नये. आणि मी DCP साहेबांशी चर्चा केली. कुठल्या हालतमध्ये इथे लोकशाहीप्रमाणे आपला हा इलेक्शन झाला पाहिजे. बाहेरची लोक इथे येता कामा नये, दुसरा कोणी येता कामा नये. वाड्यातली लोक 100% चालतील व बाहेरचा मतदार इथे बाहेरचा लोक कोणी येता कामा नये.